अचानक मोठी वावटळ आली आणि या वावटळीमध्ये ती चिवताई सापडली. आपण बघा अनेक जण आपल्या संसारामध्ये काहीतरी अचानक संकट येतं, तिथं कुणाला तरी उलगडला जातो, कुणीतरी काहीतरी व्यसनाच्या आहारी जातो किंवा कुणीतरी कर्जबाजारी होतो. म्हणजे हे जीवन जे आहे ना, इथं अनेक प्रकारच्या समस्या येतात आणि आर्थिक सामाजिक दृष्ट्या नाही जरी समस्या आल्या तरी सुद्धा हा देह जाताना असा सहजासहजी जाणार आहे का? आणि मी एकदा मध्य प्रदेशच्या साईडला प्रवचनला गेले होते आणि एक आजी उठल्यानं प्रवचन संपल्यानंतर म्हणजे नाही मला काही दुःख नाही, माझ्या दोन्ही मुलं नोकरीला येतं, अगदी सगळं सुख समाधान सगळे माझ्याकडं, मला काही एवढी अध्यात्माची देवधर्म करायची काहीच गरज नाही ठेवली देवानी, देवाची माझ्यावर कृपा आहे. आता म्हटलं गुरुदेवा वाचवा, संकटात जाणार गुरुकडे, गुरुकडे म्हटलं भगवंता आता तुम्हीच काहीतरी सुचवा, आजीला उत्तर काय देऊ. तर तितके सुचलं की म्हटलं आजी तुम्हाला असं वाटतं का की मी माझा देह सोडताना अगदी फुलासारखी जाईल, माझा देह काही आजाराने ग्रस्त होऊन 1 वर्ष 2 वर्ष मी जागेवर पडेल, तुम्हाला गॅरंटी का तुमची? पण ते नाही सांगतायत. हा म्हटलं परमार्थ याच गोष्टीसाठी करावा लागतो, अशाश्वत गोष्टी जमा करून ठेवतो, गाडी बंगला संसार प्रपंच मुलांच्या नोकऱ्या काय काय, पण स्वतःसाठी काय करतो की अरे बाबा मला या देहामधून जायचंय एकदा, पण मग जाताना मी फुलासारखं गेलो पाहिजे, नाहीतर माझ्या देहाचा वीट येता कामा नये. नाहीतर काय होतं बघा ना तुम्ही खेडेगावामध्ये जाऊन एखादी आजी आजोबा जर जागेवर पडलेले असतील ते प्रत्येकाला हाक मारतात आणि इकडे आणि आपण काय म्हणतात जाते ती म्हातारे ना प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी त्याच वेळा सांगतात. आहे की नाही सत्य परिस्थिती? नाही का? आहे ना. ती सत्य परिस्थिती का तर आपल्या देहाचा वीट आलेला असतो आणि आपली बुद्धी त्यावेळेस स्मरणशक्ती कमी होते, वय झाल्यानंतर झोप कमी होते, अनेक समस्यांना नंतर तोंड द्यावं लागतं. अगदी फुलासारखं जाणं ही सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर आता तो पडलाय 2-3 वर्ष त्याचा काही जीव जात नाही, घरचे म्हणतात देवा याला मरण दे, ही आयुष्य. म्हणजे आपण जाताना जर परमार्थ जर केला असेल ना तर तो अगदी सुखरूपणे जातो आणि आपण आयुष्यभर कष्ट केलेले तर संसारासाठी शरीराची झीज होते, कुठला ना कुठला तरी पार्ट एक दिवस खराब होणार आहे. आणि म्हणूनच संत म्हणतात नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान, ग्राशी आली सत्ता नाही हाती. काय हातामध्ये आहे आपल्या? सगळी जी आपल्याला वाटते आज माझ्या हातामध्ये सत्ता आहे, मी जे करीन तेच होईल, पण ती सुद्धा पुढे भविष्यात उपयोगात आहे का? अजिबात नाही. नाशिवंत आहे. आता याच्यामध्ये अनेक कृमी आहेत, मग ते शुगरचे असतील काय काय बीपी अनेक आजार आहेत, काही आजार आपल्याला माहिती सुद्धा नाही, अशा प्रकारचे आजार आहेत. मग हा पुढचा जर काहीही भाग माहित